वेलकम टू द गाइस आवर न्यू ब्लॉग. आजचा हा ब्लॉग कशाचा होणार आहे तर आजचा हा ब्लॉग होणार आहे शालेय निवडणुकीचा. नेमकं यामागचं कारण तर विद्यार्थ्यांमध्ये नेहमी कुतूहल असायची की इलेक्शन काय असतात, इलेक्शन प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडल्या जाते, निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने उमेदवाराला मतदान केल्या जाते याविषयी त्यांना कुतूहल असायची. मग नेमकं आम्ही मुलांमध्ये निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे राबवल्या जाते, कशा प्रकारे उमेदवाराला मतदान केले जाते, कशा प्रकारे उमेदवार निवडून येतो हे सुद्धा आम्ही प्रात्यक्षिक तिथे दाखवले. खरं तर ही त्यांची पहिली निवडणूक होती ज्यामध्ये त्यांना उमेदवाराला मतदान कसे करायचे, उमेदवार कसे निवडून आणायचे याचे सुद्धा मार्गदर्शन आम्ही केले. पण त्यांना ही प्रक्रिया त्यांना निवडून आणायचे होते. त्यांच्या वर्गातील कॅप्टन आणि उपकॅप्टनला आणि कॅप्टन आणि उपकॅप्टन यांचा निवड करत असताना त्यांनी जी योग्य ती निवड केली. आजच्या या शालेय निवडणुकीला आपल्या शाळेचे मुख्याध्यापक निवडणूक अधिकारी म्हणून लाभले होते व तसेच माध्यमिकचे आणि प्राथमिकचे शालेय निवडणूक अधिकारी सुद्धा जाधव सर होते. वेळोवेळी त्यांचं देखील मार्गदर्शन होत होतं विद्यार्थ्यांना की कशा प्रकारे मतदान प्रक्रिया होते आणि कशा प्रकारे मतदान करायचं आणि कोणत्या उमेदवाराला त्यांनी निवडून आणायचे याचे सुद्धा मार्गदर्शन त्यांनी केले होते. त्यांनी आमच्या शाळेच्या अधीक्षका सुद्धा विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन सुद्धा करत होत्या. खरं तर या उपक्रमातून आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवणे होते की मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने होते आणि निवडणूक काय असते, जी आपल्या लोकशाहीसाठी बळकट करण्याचं काम जी निवडणूक करते ती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडते हे आम्ही सुद्धा दाखवलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. सोबतच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.